बरं, पण त्यामुळे हे प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटतं का? कारण हे पहा, महिला अत्याचाराच्या घटना तर सातत्यानं घडत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाचा आता तुम्ही मगाशी उल्लेख केला म्हणून मला त्यालाच जोडून एक प्रश्न करायचा आहे की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तुम्ही सातत्यानं तो मुद्दा लावून धरला, नंतर मात्र आपला आवाज कुठेतरी कमी झाला. मग आपला विरोध कमी झालाय की न्याय मिळण्याच्या टप्प्यामध्ये हे प्रकरण आहे? काय नेमकं आणि कुठे बघावं हे सगळं प्रकरण? या केस संदर्भामध्ये सुरुवातीपासून मी प्रत्येक ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेत. आम्ही राज्यपाल महोदयांना देखील भेटलो, त्यांना देखील आम्ही ही केस CID कडे वर्ग करण्यात यावीची मागणी केली. आम्ही जे आमच्याकडून शक्य होतं ते सगळं आम्ही करून चुकलो. माझा आजही आरोप आहे की त्या केसमध्ये जे पोलीस यंत्रणेकडनं दिरंगाई झाली म्हणावं किंवा दुर्लक्षित होते किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतंय, महिला आयोग असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, यांनी त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलंच आहे. अजूनही आम्ही जे कलम टाकण्यात यावे त्या केसमध्ये ते टाकण्यात आलेलेच नाहीयेत, ऍड केलेलेच नाहीयेत. म्हणजे केस ही सौम्य दर्जाची नोंदवल्या गेलेली आहेत. त्या महिलेच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा दिसत आहेत, तरीही तुम्ही तिला मारहाण झाली आहे किंवा तिच्या नवऱ्याकडनं तिचा छळ झालेला आहे ह्या तऱ्हेची तिथे नोंद होणं अपेक्षित असताना तुम्ही तिची आत्महत्या म्हणून नोंद करूच कसे शकतात? म्हणजे पोलिसांवरती संशय येतो की ह्या सगळ्यामध्ये पोलीस यंत्रणा कुठेतरी आरोपींना पाठीशी घालते. आम्ही लढलो, आम्ही अजूनही लढतोय, आम्ही अजूनही न्याय मागतोय की त्या वैष्णवीचा एकटीचा विषय नाहीये. पण आज महाराष्ट्रामध्ये जर अशा केसेस दाबल्या जात असतील तर न्याय मिळेल कसा? मी मुख्यमंत्री दोघं म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय ह्या सगळ्यांची त्या केस संदर्भात भेट घेतली. माझी अजूनही मागणी आहे की ती केस CID कडे वर्ग केली ना तर तुम्हाला त्या केस संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजूनही बाहेर पडतील ज्या तुम्हाला प्रथमदर्शनी दिसत नाहीयेत. पण ह्याच्यात खूप मोठा राजकीय पाठबळ आहे आणि त्याच्यामुळे ही केस दाबल्या जाते का काय आम्हाला संशय. पण अजून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये आम्ही तो मुद्दा लावून धरणार आहे, कारण हा तिचा एकटीचा विषय नाही. बरोबर. बरं, राजकारणाचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, त्यामुळे आता राजकीय कारकीर्द असेल, पक्षानं दिलेली जबाबदारी असेल, येत्या काळामध्ये अनेक मोर्चे आणि आंदोलनं आम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळतील आणि अधिवेशनाचा तर कालावधी येतोच आहे. त्यामुळे विरोधकांनी नेमकी काय तयारी करून ठेवलेली आहे या संदर्भातले प्रश्न आपल्यासाठी असतील. मात्र तत्पूर्वी